नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण कॉन्फिडन्स कसा आणायचा, कॉन्फिडन्स काय असतो आणि कॉन्फिडन्स कशाने वाढतो आपला, कसा बिल्ड करायचा आपला कॉन्फिडन्स, त्या टॉपिक वरती आपण बोलणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला लोकांच्या समोर बोलताना भीती वाटती किंवा डिसिजन घ्यायला हेजिटेशन होतं किंवा घेऊ का नको डिसिजन, मी मी करू शकतो का, याची डाऊटफुल फील होतं बऱ्याच वेळा. असं बऱ्याच वेळा आपल्याला डाऊटफुल फील होत असतं मित्रांनो, आणि तो लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपल्याला फार नुकसान करतो. त्यामुळं हा जो डाऊट सतत आपल्या मनामध्ये येतो ना, मग आपण स्वतःलाच म्हणतो की माझ्यात कॉन्फिडन्स नाहीये, आणि जेवढं आपण बोलतोय ते आपणच ऐकतोय. त्यामुळं पण ट्रूथ काय हे लक्षात घ्या, कॉन्फिडन्स नसतो असं नाहीये. कॉन्फिडन्स हा बिल्ड केला जातो. आपल्याला बिल्ड करायचा आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स. कुणी जन्मजात कॉन्फिडंट व्यक्ती नसते. तर आपण धीरे धीरे हळूहळू त्या कॉन्फिडन्सला बिल्ड करू शकतो. आणि कसं बिल्ड करू शकतो आपल्या आपल्या स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स, तो आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायचा. आपल्याला वाटतं की खूप लोक जन्मजात कॉन्फिडंट असतात किंवा त्या माणसामध्ये किती कॉन्फिडन्स आहे, पण ऍक्च्युली कॉन्फिडन्स म्हणजे काय माहिती? फिअर नाही म्हणजे नाही, त्याच्यात कॉन्फिडन्स आहे असं नाही. कॉन्फिडंट पर्सन मध्ये पण फिअर असते. कॉन्फिडन्स म्हणजे काय? फिअर असूनही आपण ऍक्शन घेतली, त्याला आपण म्हणतो कॉन्फिडंट पर्सन. कॉन्फिडंट लोकांमध्ये फिअर वाटत नाही असं नाही त्यांना, पण ते थांबत नाहीत त्याच्यामुळं. ते भीती असूनही ते थांबत नाहीत, ते ऍक्शन घेतात बरोबर. ते फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. वाय आपल्यामध्ये कॉन्फिडन्स का कमी आहे माहितीये? आपल्याला कॉन्फिडन्स कमी का वाटतो का आपण? कारण की आपण खूप ओव्हर थिंकिंग करतो, खूप अति विचार करतो. आपल्यामध्ये सेल्फ डाऊट खूप असतो, स्वतःबद्दलचे आपण डाऊट घेतो खूप. आपण जुन्या आपण फेल्युअर्स आहेत त्याच्यावरती खूप विचार करत राहतो, आपले जे जुन्या झालेल्या फेल्युअर्स आहेत त्याच्या. आणि सगळ्यात मोठं कारण जे आहे, जे कॉन्फिडन्स नसण्याचं, ते म्हणजे आपण ऍक्शन घेत नाही. एखादी ऍक्शन म्हणजे एखादं काम करायचं आहे तर आपण ऍक्शन नाही घेत, आपण त्याच्यावरती नुसता विचार करत राहतो. आणि सगळ्यात चुकीची कल्पना काय माहितीये? की मी काम मला कॉन्फिडन्स आल्यानंतर मी ते काम करेन. तसं नाहीये मित्रांनो. कॉन्फिडन्स कधी येईल? ज्यावेळेस आपण ऍक्शन घेऊ त्यावेळेस. ऍक्शन आणि नंतर कॉन्फिडन्स येतो. आपल्याला काय वाटतं की मला कॉन्फिडन्स आल्यानंतर मी ऍक्शन घेईल. तर तसं नाही मित्रांनो. पहिले आपल्याला ऍक्शन घ्यायची. इम्परफेक्ट ऍक्शन त्याला म्हणतो. भले कशी काय असेना, ऍक्शन घ्यायला सुरुवात करायची, मग कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स आल्यानंतर ऍक्शन नाही होत. तर मी तुम्हाला 3 इम्पॉर्टंट स्टेप सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. कॉन्फिडन्सचा फॉर्म्युला समजून घ्या. फर्स्ट इज स्मॉल ऍक्शन स्टार्ट करा. छोटे छोटे मोठे मोठे ऍक्शन्स नाही, छोटे छोटे स्टेप्स. छोटे छोटे लोक कन्व्हर्सेशन करा, छोटी रिस्क घ्या. स्मॉल विन्स इज इक्वल टू कॉन्फिडन्स बिल्ड होतो. दुसरा नियम काय? 5 सेकंदाचा रूल वापरा. समजा ओव्हर थिंकिंग सुरू झालं ना, म्हणायला सुरुवात करा मनामध्ये 1 2 3 4 5 अँड गो. ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. थांबू नका. हेजिटेशनला पण मारायचं असेल तर आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल. आणि तिसरी स्टेप काय माहिती का? प्रूफ कलेक्ट करायला सुरुवात करा, की बाबा जे काही ऍक्शन घेतो त्याच्यातून आपल्याला जे काही आपण आहे काम केलं, ऍक्टिव्हिटीज केली, त्याच्यातून जे काही रिझल्ट आला लिहायला सुरुवात करा. ते त्याचं आपण म्हणतो ना, प्रूफ कलेक्ट करायला सुरुवात करा. आणि त्यामुळे आपली आजपासूनची नवीन आयडेंटिटी तयार करायची आपल्याला, की आय एम बिकमिंग कॉन्फिडंट, आय एम बिकमिंग ऍक्शन टेकर डिस्पाइट फिअर. मी ऍक्शन घेतोय भीती वाटली तरी सुद्धा. आणि स्वतःला तसं इमॅजिन करायला सुरुवात करा, व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. तुम्ही मीटिंग मध्ये बोलायला, आपण जर घाबरत असेल तर तसं व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा की मी मीटिंग मध्ये बोलतोय म्हणून. सगळ्यात महत्वाचं ट्रूथ काय माहिती का? की कॉन्फिडन्स एका दिवसात येणार नाही मित्र. कॉन्फिडन्स रोज रोज नवीन छोटे छोटे स्टेप्स घेऊन आपण 30 दिवसामध्ये आपल्या लाईफमध्ये खूप सारे चेंज आणू शकतो. एव्हरी डे टेक स्मॉल स्मॉल स्टेप्स. एव्हरी डे स्मॉल स्मॉल स्टेप्स. आणि मी तुम्हाला ज्यात सांगितले ना 3 स्टेप्स, टेक स्मॉल ऍक्शन्स. छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा. छोटे छोटे स्टेप्स घ्यायला सुरुवात करा. एकदम स्टेजवरती जाऊन भीती वाटते बोलायची, तर 2 3 लोकांमध्ये, 4 लोकांमध्ये, 5 लोकांमध्ये बोलायला सुरुवात करा. तुमचं ओपिनियन द्यायला सुरुवात करा. सगळं आतमध्ये आपण बऱ्याच वेळा बोलत नाही. ओव्हर थिंकिंग सुरू झालं, दुसरी स्टेप, 5 सेकंदाचा रूल वापरा. 1 2 3 4 5 आणि ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. इम्परफेक्ट ऍक्शन, डोंट वरी अबाउट द परफेक्ट ऍक्शन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रूफ गोळा करायला सुरुवात करा. रोज 1 2 विन्स लिहा. आपण जे काय अचीव्ह केलंय समजा ते लिहायला सुरुवात करा. आणि हा तुमचा प्रूफ आहे ना, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायला सुरुवात करतो आणि आपली एक नवीन आयडेंटिटी
तयार व्हायला सुरुवात होतं. आपली नवीन आयडेंटिटी म्हणजे काय, आपण स्वतःबद्दल काय समजतो ती आयडेंटिटी. बरेच लोक स्वतःला एक फेल्युअर किंवा लो कॉन्फिडंट किंवा शाय किंवा नर्वस असं समजतात. पण त्याच्याने काय होतं, ते स्वतःच्या ह्याच्या माइंडवरतीच त्या गोष्टींना फिट करून टाकतायत आणि तशाच गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये होतात मग. आणि ते ते जे आहे त्याला रिएन्फोर्स करतात, म्हणजे त्या गोष्टीला अजून ते ठासून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं थोडक्यामध्ये, की ते शाळेतच करतच शाय राहतो तो माणूस. आपण जर कॉन्फिडेंट बोलायला सुरुवात करू, तसं बिहेव करायला सुरुवात करू, तर आपण कॉन्फिडेंट दिसायला सुरुवात होऊ. त्याच्यामुळं त्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यावरती ते रिएन्फोर्स करतात ते. तर आपल्याला तसं नाही होऊन द्यायचं. आपली आपली स्ट्रॉंग आयडेंटिटी आपल्याला बनवायची मित्रांनो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यातून जर काही व्हॅल्यू मिळाली असेल आणि जर तुम्हाला अजून पॉवरफुली शिकायचं असेल की हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग अँड स्टार्ट विनिंग, माझं जे वर्कशॉप आहे, हाऊ टू स्टॉप स्टॉप ओव्हर थिंकिंग अँड स्टार्ट विनिंग, मास्टर क्लास मी घेतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शेअर करणार आहे तुमच्या बरोबर. तर ओव्हर थिंकिंग फार जास्त किंवा आपण फार जास्त लो कॉन्फिडन्स फील करतोय, तर तुम्ही ह्या वर्कशॉपला जरूर अटेंड करा. तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे व्हिडिओच्या खाली लिंक मिळेल व्हॉट्सअप ग्रुपची. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि वेबिनार अटेंड करा, मास्टर क्लास अटेंड करा. तुम्हाला त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी समजतील. इनफॅक्ट मी माझी एक कम्युनिटी बिल्ड करतोय, मनशक्ती हब नावाची. मनशक्ती हब आहे. त्या हब मध्ये मी ह्या गोष्टी सगळ्या लोकांना ट्रेन करतो, एज्युकेट करतो. त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला वेबिनार मध्ये सांगल. तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचं जरूर शेअर करा. 30 दिवसांमध्ये आपण छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन आपल्या कॉन्फिडन्स खूप चांगला बिल्ड करू शकतो, हे लक्षात घे. कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली आपण तो बोलून, छोटे छोटे ऍक्शन्स घेऊन, व्हिज्युअलाइज करून, वर्बलाइज करून आपण बिल्ड करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्शन आणि रिपिटेशन. ऍक्शन आणि रिपिटेशन ऑफ युअर थॉट, वर्बलायझेशन. आपण जे बोलायचं, आय एम अ कॉन्फिडंट पर्सन, आय एम बिकमिंग कॉन्फिडंट पर्सन. रिपिटेशन आणि छोट्या छोट्या ऍक्शन्स. आज ऍक्शन घ्या आणि स्वतःला प्रूव्ह करा. तुम्ही खूप चांगलं करू शकता मित्रांनो. थँक्यू सो मच. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.